वाडा तालुक्यातील भ्रष्टाचाराबाबत आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना 20 डिसेंबर रोजी हे 39 पानांचं आम्ही निवेदन दिलं होतं आणि जिल्हा अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की आमच्या जर मागण्या ह्या मान्य झाल्या नाहीत तर 10 जानेवारीपासून आम्ही आंदोलन करणार आहोत। आंदोलनाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आदिवासी विकास संघर्ष समितीचे 5 कार्यकर्ते आहेत, हे सदू धापटे, गणपत कोरा, सुदाम घाटाळ, अभिषेक थालेकर आणि कृष्णा जंगली हे 5 तरुण तिथल्या 133 पाड्यांचं नेतृत्व करतात। ते अमरण उपोषणाला बसणार आहेत जोपर्यंत हे रस्ते होत नाहीत, तर त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य होत नाहीत तोपर्यंत। शिवक्रांती सामाजिक जी संस्था आहे या संस्थेमार्फत धरणे आंदोलन करण्यात येईल मागण्या मान्य नाही होईल तोपर्यंत। आणि ह्या आंदोलनाला आतापर्यंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, इंदिरा काँग्रेस, श्रमजीवी संघटना आणि अन्य संस्था संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे। आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांमध्ये आम्ही अधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारलेले होते, त्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडनं मागितली होती की आमचे रस्ते न करता त्याची बिलं तुम्ही दिली कशी काय, त्यांच्यावर गुन्हे का दाखल केले नाही, यांची चौकशी का झाली नाही, रस्ते का सुरू केले नाही। आणि पीडब्ल्यूडीचा जो कारभार आहे तो गेल्या 5 वर्षामध्ये म्हणजे 2015 ते 2020 पर्यंत म्हणजे अक्षरशः त्याला लुटमार बोलतो आपण, दरोडेखोरी बोलतो, तशा स्वरूपाचा चालू आहे, तो सगळा बदलावा याच्यासाठी आम्ही एक सविस्तर निवेदन दिलं होतं। आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या संदर्भात हेरिंग लावली होती, सुनावणी घेतली होती आणि अप्पर जिल्हा अधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी दिलीप गुट्टे यांनी ही सुनावणी घेतली। या सुनावणीला कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद जव्हार आणि निवेदनाशी संबंधित असलेले सगळे अधिकारी हे या मीटिंगला हजर होते। आम्ही त्यांना सांगितलं की जिल्हा नियोजन समितीमध्ये आमदार दौलत दरोडा आणि आमदार सुनील भुसारा यांनी मागणी केली होती की जव्हार पीडब्ल्यूडीची चौकशी करा। आतापर्यंत ही चौकशी काही झालेली नाही किंवा चौकशीचे आदेशही दिलेले नाहीत। माझ्याकडे एक पत्र आहे, नरहरी झिरवळ उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा, त्यांनी शेरा मारून पाठवलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना की जी चौकशी तातडीने करून अहवाल सादर करावा। हे पत्र आहे 24/11/2021चं, आज आहे 21/12 म्हणजे 1 महिना होऊन गेलाय, कुठल्याही प्रकारची चौकशी सुरू झालेली नाही। या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी काही आदेश दिलेले आहेत, पालकमंत्री दादासाहेब भुसे यांचे काही निर्देश आहेत। एकनाथ शिंदे साहेब त्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष बोलणं करून फोनवरून बोलणं केलंय, पत्रव्यवहार केलेला आहे आणि चौकशी करावी असं त्यांनी सांगितलं आहे। 133 गाव पाड्यांमध्ये ही दरोडेखोरी झालेली आहे। आम्ही सुरुवातीला 85 रस्त्यांची तक्रार केली होती, आता ते 160 पर्यंत ते रस्ते गेलेले आहेत, म्हणजे 133 गावांमध्ये 160 रस्त्यांची चोरी झालेली आहे। जवळपास 17 कोटी पेक्षा जास्त हा भ्रष्टाचार ह्या एकट्या गारगाव विभागामध्ये झालेला आहे, तर पूर्ण जिल्ह्यामध्ये त्याची व्याप्ती किती असेल याची चौकशी करा म्हणून सांगितलं। आणि हिअरिंग मध्ये आमच्या प्रत्येक मुद्द्यावर दिलीप गुट्टे त्यांचं जे हिअरिंग होती, सुनावणी होती, त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक मुद्द्यावर आम्हाला चौकशी करणार अशी उत्तरं दिलेली आहेत। जी काही जव्हार पीडब्ल्यूडीमध्ये माहिती मिळत नाही, आतापर्यंत माहितीच्या अधिकारामध्ये कुठलीही माहिती दिली जात नाही, कुठलीही कागदपत्र दिली जात नाही, त्या कागदपत्रांना त्वरित त्यांना देण्यात यावं असं त्यांनी आदेश दिलेला आहे। त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणाची चौकशी जे 15 दिवसांमध्ये त्यांनी ही सगळी माहिती ज्यांनी मागितलेली माहितीच्या अधिकारामध्ये, फक्त आम्हीच नाहीये, तर ज्यांनी माहिती मागितली त्यांना ती देण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। ते त्यांनी तिथे जे कार्यकारी अभियंता होते त्यांनी मान्य केलेलं आहे, ती सगळी कागदपत्र मिळतील। त्यानंतर ही जी कामं केलेली नाही आहेत, कामं व्हायची आहेत, ती 31 मार्च पर्यंत आम्ही पूर्ण करू असं कार्यकारी अभियंत्यांनी आश्वासन दिलेलं आहे।
आणि त्याचबरोबर समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न लावून धरला की कामं होतील. मात्र कामं झाल्यानंतर ही जी कोणी दरोडेखोरी केलेली आहे त्यांचं काय, त्या अधिकाऱ्यांना कोण गुन्हे दाखल करणार, त्या खोट्या बिलांवर ज्यांनी सह्या केल्या त्याच्यावर कोण गुन्हे दाखल करणार. तर त्याच्यासाठी त्यांनी दक्षता पथक नेमायचं मान्य केलंय. आणि त्याचबरोबर व्हिजिलन्सकडे दक्षता व गुण नियंत्रक मंडळ कोकण भवन यांना एक सविस्तर पत्र लिहिलंय. आणि या सविस्तर पत्रामध्ये त्यांनी सांगितलंय की या सगळ्या कामांची चौकशी तात्काळ करावी. 15 फेब्रुवारीपर्यंत त्यांनी मुदत दिलेली, म्हणजे 15 फेब्रुवारीपर्यंत या सगळ्या कामांची चौकशी होणं अपेक्षित आहे. आणि म्हणून व्हिजिलन्सला त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकारी स्तरावर जे काही करता येईल त्या संदर्भात तसे निर्देश दिलेले आहेत. आणि त्याच्यामुळं ह्या कामांच्या बाबतीमध्ये आता काही प्रश्न मार्गी लागतील असं आम्हाला आशा वाटायला लागल्या. पण तत्पूर्वी कामं कशी होतात ते बघा. आमच्याकडे काम आहे, गारगाव ते गोशाळा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. 29/12/2018 ही प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. टेंडर निघालं. टेंडर निघाल्यानंतर हे टेंडर अनुज कंस्ट्रक्शन या कंपनीने ते 23% बिलोनी काम घेतलं आणि जेव्हा त्याचे पैसे भरायचे आले त्यांनी भरले नाही आणि या गावाचं काम हे झालेलं नाही. अशी अनेक कामं आहेत. काही कामं ठेकेदारांनी काही घेऊन केलेली नाहीत, काही कामं न करताच बिलं काढलेली आहेत. जे रस्ते अस्तित्वात नाहीत त्यांची बिलं निघालेली आहेत, गावं अस्तित्वात नाही आहेत, पाड्या अस्तित्वात नाहीत त्यांची बिलं निघालेली आहेत. आणि तरी सुद्धा या अशा प्रकारची बिलं ही मोठ्या प्रमाणात निघाली. म्हणजे आम्ही आज पूर्ण फाईल्स घेऊन आलो होतो, पूर्ण त्यांच्या बिलांच्या कॉपीज त्यांना दाखवल्या की जे रस्ते अस्तित्वात नाही आहेत त्यांची ही बिलं कशी निघतात, हे बोगस बिलं कशी निघतात याचे आम्ही काही त्यांना प्रात्यक्षिक दाखवलं. ही सगळी बिलं आहेत, वर्क ऑर्डर आहेत, टेंडर आहेत. प्रत्यक्षात रस्ता जाग्यावर नाहीये. म्हणजे कागदोपत्री सगळं काही झालेलं आहे. त्याची कागदपत्र अगदी चौकशी मध्ये केली तर सगळी कागदपत्र अगदी समोर दिसतील. प्रत्यक्षात मध्ये त्या जागेवर तो रस्ता नाहीये. आतापर्यंत आम्ही 66 दिवस ही लढाई लढतोय. 66 दिवसामध्ये 66 गावांमध्ये जाऊन 66 रस्ते आम्ही हे आमच्या चॅनलच्या माध्यमातून, पत्रकार मित्रांच्या सहकार्यातून, अनेक पत्रकारांनी चांगल्या तुम्ही बातम्या छापलेल्या आहेत, त्या माध्यमातून आम्ही हा लोकांसमोर विषय ठेवण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत असा इतिहास होता, PWDची तक्रार ही मिटली जाते, ती माघार घेतली जाते किंवा ती मॅनेज होते, त्याची कुठल्याही प्रकारची चौकशी होत नाही. आता मात्र हे जे 5 कार्यकर्ते बसलेले आहेत, या 5च्या 5 कार्यकर्त्यांनी आतापर्यंत माघार घेतलेली नाही. आम्ही 10 जानेवारीच्या उपोषणावर ठाम आहोत. जोपर्यंत हे रस्ते होत नाहीत, जोपर्यंत या लोकांवर कारवाई होत नाही, 10 जानेवारीपर्यंत रस्ते सुरू झाले पाहिजेत. 10 जानेवारीपर्यंत ही चौकशीची आम्हाला हालचाल दिसली पाहिजे. किमान एका रस्त्यावर तरी गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि म्हणून आम्ही 10 जानेवारीला शिवक्रांती संघटना असेल, आदिवासी विकास संघर्ष समिती असेल किंवा अन्य संघटनांच्या माध्यमातून आम्ही उपोषणाला बसणार आहोत. खरं तर हा लढा आता पूर्ण तालुक्याचा किंबहुना पूर्ण जिल्ह्याचा झालेला आहे. ही जी लुटमार थांबली पाहिजे असं प्रत्येकाची भावना आहे. गेली 75 वर्ष झाली, 75 वर्ष स्वातंत्र्याला झाली, अजूनही आम्हाला रस्ते नाही आहेत. आमच्या पाणी योजना खाल्ल्या, आमच्या गटारी खाल्ल्या, आमचे नाळे खाल्ले, आमचे साकाव खाल्ले, आमचे पूल खाल्ले. किती वर्ष गप्प बसायचा हा मोठा प्रश्न होता. आणि हे सगळं करणारी, चौकशी करणारी जी यंत्रणा आहे, प्रत्येक व्हिजिलन्सकडे हा पाठवलेला आहे. आता हा प्रकरण व्हिजिलन्सचे जे अधिकारी आहेत, सुरेंद्र टोपले अधीक्षक अभियंता, हे या रस्त्यावर येऊन गेलेले आहेत. आणि त्यांची अशी चर्चा चालते की ठेकेदारांनी पैसे काढून या व्हिजिलन्सवाल्यांना दिलेले आहेत. त्याचा 25 लाखाचा आकडा त्यांच्या चर्चेमध्ये आहे. हे जर व्हिजिलन्सवाले पैसे घेऊन जर चौकशा करणार असतील, तपासणी करणार असतील, तर ही चौकशी पारदर्शकपणे होणार नाही असं आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून व्हिजिलन्स काम करेलच, पण त्याच्या पलीकडे SIT मार्फत या प्रकारची चौकशी करायची आमची मागणी आहे. त्याचमुळे या निवेदनामध्ये आम्ही लिहिलंय की IIT ने मागे ठक्कर बाप्पा योजनेचा तपास हा अत्यंत प्रभावीपणे केला होता. आमचा आरोप होता 100 कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा.
तो 187 कोटींचा निघाला आणि 187 कोटींच्या भ्रष्टाचाराची फाईल ही आजही जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये पेंडिंग आहे. आदिवासी विकास प्रकल्पामध्ये ती पेंडिंग आहे. त्या फाईलचं नेमकं काय झालं, कोणावर गुन्हे दाखल होणार आहेत, त्या कामांचं काय होणार आहे, या संदर्भाची ही मागणी करतोय. आणि जोपर्यंत SIT चौकशी सुरू होत नाही किंवा IIT कडे हे प्रकरण दिलं जात नाही तोपर्यंत आमचा संघर्ष हा सुरू आहे. समोर तुमची सुनावणी होती, पण काय निश्चित काय तुम्हाला आश्वासन दिलं? जिल्हाधिकारी साहेबांनी जे आम्हाला सांगितलं की आमच्या ज्या 31 मागण्या होत्या त्या 31 मागण्यांवर त्यांनी आम्हाला जे सांगितलं की ते आमच्या मनाप्रमाणे त्यांनी उत्तर दिलं की बाबा ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी जी आहे ती आम्ही वेगळ्या यंत्रणेकडून करण्याचं हे आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. माझा नेमका प्रश्न काय आहे संघर्ष समितीचा? काय संघर्ष समितीचा प्रश्न असा आहे की जोपर्यंत आमचे हक्काचे रस्ते जे आहेत, आमचा जो हक्काचा आदिवासींचा निधी जो खालेला आहे तो जोपर्यंत आम्हाला भेटत नाही आणि रस्ते होत नाही, जे संबंधित जे ठेकेदार कोणी असतील त्यांच्यावर किंवा जे अधिकारी कोणी असतील त्यांच्यावर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही हे आमचं उपोषण हे चालू ठेवणार आहे. आमच्याकडे जे गारगाव परळी विभागामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे 133 पाड्यांचा, आणि इकडे बहुसंख्य लोकवस्ती ही आदिवासी आहे. आमच्या हक्काचा जो निधी ठेकेदार आणि पुढाऱ्यांनी जो खाल्लेला आहे त्याची कसून चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि ते जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्यावर ते विलंबित केले पाहिजे. पहिले रस्ते खाले, नंतर ते आता संघर्ष समिती आम्ही स्थापन केली तेव्हा त्यांनी रस्ते चालू केले आणि आता ते रस्ते पण व्हावे आणि त्यांच्यावर गुन्हे पण दाखल व्हावे अशी आमची मागणी आहे.